अजित पवारांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर। रोहित पवार यांनी दाखवला हा नवा व्हिडिओ। अजित पवारांचा मृतदेह सामान्य स्थितीत नव्हता असं डॉक्टर्सने सांगितलं। दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांची माहिती। विमान अपघातावरून उपस्थित केलेले प्रश्न अमित शहांसमोर मांडणार। विमान अपघात प्रकरणी डीजीसेफ्टीचा तपास सुरू। अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल। भारतीय चौकशी यंत्रणांवर विश्वास ठेवा। मुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना सल्ला। डीजीसीएकडून बारामती विमानतळाची पाहणी। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधेचा आढावा। लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार। डीएसआर कंपनीच्या विमानात ब्लॅक बॉक्स बंद असतात। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही बंद होता का? तपास यंत्रणांनी खुलासा करावा। काँग्रेस नेते अतुल लोंढे यांची मागणी। पूर्व विदर्भातील नेत्यामुळे दादांना उशीर झाला का? तो नेता कोण? कोणत्या पक्षातील आहे हे तपासायला हवं। रोहित पवारांच्या आरोपानंतर संजय राऊतांची मागणी। शरद पवारांची प्रकृती आता स्थिर। तब्येत सुधारल्यानं पवारांना 2 दिवसात डिस्चार्ज देणार। पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टर्सची माहिती। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान। 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर तर उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेचा संजय घाडी यांची निवड। मुंबई पालिकेत महायुतीचे शिलेदार विराजमान। रितू तावडे अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा। मुंबईत बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असं शासन चालव। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून महापौर उपमहापौरांचं अभिनंदन। नवनिर्वाचित महापौरांसमोर काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ। बोलण्याची संधी न दिल्याने नगरसेवक आक्रमक तर उपमहापौर संजय घाडींच्या भाषणावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सभात्याग।